श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय श्रीराम समर्थ श्रीराम। पंचभूतांचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार। निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक श्रीराम। समर्थांची साधक लक्षणं आणि त्याचं चिंतन आपलं सुरू आहे। या साधक लक्षणामध्ये समर्थांनी या ओवीमध्ये असं म्हटलेलं आहे की पंचभूतांचा विस्तार जयास वाटे स्वप्नाकार। आता ही पंचभूतं जी आहेत ना, ही पंचभूतं ही म्हणजे एक स्वप्न आहे। म्हणजे याचा अर्थ ती खोटी आहेत असं नाही म्हटलेलं, ती खरी नाहीत असंही म्हटलेलं नाही, ज्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही असंही म्हटलेलं नाही। पण इथे एक अर्थ मात्र नक्की लक्षात घेण्यासारखा आहे की पंचभूतांचा विस्तार हा स्वप्नाकार आहे। म्हणजे पंचभूत जी आहेत ही अनुभवून त्याचा त्याग करायचा आहे। पंचभूत जी आहेत ही समजावून घेऊन त्याच्यातून आपल्याला पार पडायचं आहे, त्याच्यातून आपल्याला पलीकडे जायचं आहे। आणि त्याच्यातून पलीकडे जाण्यासाठी ही साधन आहेत, त्याच्यासाठी उपासना आहे। आणि मग समर्थ म्हणाले की पंचभूतांचा विस्तार जयास वाटे स्वप्नाकार। स्वप्न खरी असतात का? नाही, पण पंचभूत ही स्वप्नाकार म्हटलेली आहेत। पण याचा अर्थ की पंचभूत ही फक्त अनुभवण्यासाठी आहेत, पाहण्यासाठी आहेत, फक्त ती अनुभवून त्याच्यातून पलीकडे जाण्यासाठी आहेत। स्वप्न पडत असतात, स्वप्न पडत नाहीत असातला भाग नाहीये। पण स्वप्नावरती आमचा विश्वास असतो का पूर्ण? किंवा स्वप्नाप्रमाणे आम्ही आमचं काही काम करायचं ठरवलेलं असतं का? तर तसं अजिबात नाही। स्वप्न ही स्वप्नच असतात, कारण स्वप्नातून परत जागृतीत आल्यानंतर स्वप्नातलं काही शिल्लक राहत नाही। तसं आहे। म्हणून पंचभूत जी आहेत ही स्वप्नाकार आहेत, म्हणजे ती परमार्थाच्या दृष्टीनं 100% आपल्याला काहीही फार उपयुक्त होतील अशातला काही भाग नाहीये। म्हणून निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक। निर्गुणामध्ये ज्याचा निर्गुणाकडे निर्धार आहे, निर्गुणाचा निर्धार याचा अर्थ असा की परमात्मा आणि परमेश्वरी तत्व आणि ईश्वरी तत्व हे निर्गुण निराकार आहे। आणि असं निर्गुण निराकार असणारं जे तत्व आहे, त्या निर्गुण निराकार तत्वाच्या पलीकडे मला जाऊन मला काही काम करायचं आहे, मला काही शक्ती संपन्न करायची आहे, मला काही मिळवायचं आहे। काय मिळवायचं असतं? त्या परमार्थाला लागल्यानंतर पहा, श्रीमंताचं घर असतं। मी कसं राहावं भगवंताशी एकनिष्ठ, म्हणून आपल्याला हे उदाहरण देतो आहे। एक श्रीमंताच्या घरामध्ये मोलकरीण काम करत असते, आणि ही मोलकरीण काम करत असताना काय करते माहिती आहे का? दिवसभर बिचारी काबड कष्ट करते, आणि श्रीमंताच्या घरामध्ये जे काही अन्न असतं ना, ते अन्न ती घेते खरी, पण अन्नाचा प्रत्येक घास ते घेत असताना तिला घरातल्या मुलाबाळांचं स्मरण होतं, तिला घरातल्या माणसांचं स्मरण होतं। खूप श्रीमंतीमध्ये नांदणारा माणूस आहे ना, त्याला केव्हा ना केव्हा तरी ईश्वराच्या दयेनं आणि ईश्वराच्या कृपेनं असं वाटत असतं, अरे मी खाल्लं खरं, पण माझ्या आईवडिलांना हे मिळालं नाही। मी घेतोय खरं, पण मला ते माझ्या मुलांना ते मिळालं नाही, असं त्या मोलकरीणीला वाटत असतं। म्हणून ती काय करते? श्रीमंतांच्या घरातलं अन्न घेते, 2 घास खाल्ल्यासारखं करते, तिचा घास पोटामध्ये जात नाही, म्हणून ती काय करते? ते अन्न एका आपल्या पदराच्या पुरचुंडीमध्ये बांधते आणि घरात मुलांसाठी घेऊन जाते। असं आहे पहा, ईश्वरानं दिलेली सामग्री आणि या पद्धतीची आहे। आम्ही ईश्वराकडे ही नोकरी करतो आहोत, पण ईश्वराकडे नोकरी करत असताना आम्ही ज्यांना जन्म दिला
अशा मुलाबाळांच्याकडे आमचं लक्ष लागावं। याचा अर्थ असा आहे की आम्हाला ज्या ईश्वराने निर्माण केलं त्या ईश्वराकडे आमचं पूर्ण लक्ष असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी निर्गुणाची साथ आम्हाला हवी असते। राजाच्या दरबारामध्ये एकदा राजाने आपल्या सेवकाला एक नवीन आलेलं फळ खायला दिलं आणि फळ खायला दिल्यानंतर काय झालं, ते सेवकाने आता राजानं दिलंय म्हटल्यानंतर ते फळ कापलं आणि खायला सुरुवात केली। फळ दिल्यानंतर राजाला असं वाटलं, अरे हे नवीन फळ आहे, आता नवीन फळ मी एकदम सेवकाला दिलं खरं, पण ते फळ कसं असेल बा, त्याची चव कशी असेल। राजालाही मोह झाला आणि राजाला असं वाटलं की राजा सेवकाला म्हणाला की तुला जे फळ दिलंय ना त्यातल्या फळातलं मला थोडंसं फळ मला दे, मला त्या फळाची चव बघायची आहे। सेवकाने ते दिलं नाही। सेवकाने काय केलं, सेवकच खात राहिला। ते सेवक म्हणाला, नाही नाही महाराज, आता तुम्ही दिलाय प्रसाद म्हणून मी तो खातो आहे। राजा म्हणाला, नाही रे, अरे मला त्यातलं थोडंसं तरी फळ दे, मला त्याची चव बघायची आहे। मी तुला असंच आलं आणि तुझ्या हातामध्ये ठेवलं, नवीनच फळ आलेलं होतं। मग सेवकाकडून त्यांनी राजाने काढून घेतलं ते फळ। अर्ध फळ सेवकाने खाल्लं आणि अर्ध फळ राजा खात होता, तर ते फळ अतिशय कडू होतं। राजा सेवकाला म्हणाला, अरे इतकं कडू फळ तू खातोस। सेवकाने राजाला असं म्हटलं, तुम्ही आम्हाला रोज गोडधोड खायला देता आणि एक दिवस तुमच्याकडून हे कडू फळ मिळालं म्हणून मला त्याचं काही वाटलं नाही, म्हणून मी तुम्हाला ते देत नव्हतो। तुम्ही केव्हा तरी हे कडू फळ दिलत मला, पण नेहमी मला गोड फळं देत असताना तसा भगवंत मला नेहमी गोड फळं देत असतो। आणि एकदा केव्हा तरी माझ्या जीवनामध्ये काहीतरी अशी दुःख आली, काहीतरी कष्ट झाले म्हणून मी भगवंतावरती शिणावं का, तर शिणू नये। भगवंताच्या त्या मार्गाने जावं, निर्गुण परमात्म्याला ओळखावं, ईश्वरी तत्वाचं स्मरण असावं आणि त्या ईश्वरी तत्वाकडे स्मरण म्हणून आपण त्याची नित्यपूजा करावी। अशी ही साधक लक्षणं समर्थांची आपण या ठिकाणी चिंतनासाठी घेतलेली आहेत। जय जय रघुवीर समर्थ।